काय मग कसा गेला दिवस? खोटं सांगितलंस ना आकाशरावांना मीटिंग पोस्टपोन झाली म्हणून? पण काय मिळवलं ग एवढं सगळं करून? शेवटी अखिलला आकाशरावांना फोन करावाच लागला. हे ऐक ना, एवढं खुश व्हायची गरज नाहीये. आत्ता कुठेही सुरुवात आहे. पुढे काय होईल तुला काय माहित? मला सगळं माहिती. कसं आहे ना तनया, खुर्ची हिसकावून घेतायत पण कर्तबगारी नाही घेतायत. माझ्या नवऱ्याची खुर्ची हिसकावून घेतलीस, तुझ्या नवऱ्याला CEO केलंस, पण त्यांच्यासारखी कर्तबगारी कुठून आणणार ग तू? माणसाने डायरेक्ट उडायचं नसतं, आधी चालायचं असतं, मग धावायचं असतं. पण तू काय केलंस? तू डायरेक्ट तुझ्या नवऱ्याला वरच्या पायरीवर नेऊन ठेवलंस. शिकत होता तू, त्याला या सगळ्या गोष्टी लगेच कशा जमणार? यांच्यासारखं वकूफ कुठून आणणार तू? काय मिळवलंस ग इतक्या घाईघाईने स्वतःच्या नवऱ्याला CEO बनवून? तो CEO असूनही मीटिंग मध्ये माझ्या नवऱ्याला त्याचा मान मिळालाच. त्यांच्याशिवाय सगळं अडलं होतं ग तिथे. आणि आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, माझ्या नवऱ्याचा मान तू कधीच हिसकावून घेऊ शकत नाही. अखिल आणि सगळ्यांच्या मनात त्यांच्या कामाविषयीचा आदर, त्यांच्या कर्तबगारीवरचा विश्वास तू हिरावून घेऊ शकत नाही, कळलं? आय नो तुम्हाला तुमची नेहमीची कॉफी खूप आवडते, पण मी ही एक स्पेशल कॉफी स्पेशली तुमच्याकरता आणली आणि खूप मेहनतीने बनवली. रिअली होप यू लाईक इट. बघते, टेस्ट कर. छान झाली. थँक्यू. चॉईस कोणाचा? ऑफकोर्स चॉईस चांगला आहे तुमचा, त्यात काही डाऊटच नाही. म्हणजे अच्छा, बरं, माझ्या ह्या चॉईसला माझा चॉईस आवडतो का जरा बघा ना प्लीज. म्हणजे मला कळलं नाही. सांगतो, पण आधी डोळे बंद करा प्लीज. काय तुम्ही प्लीज. तुमचा कप. हात पुढे करा. आता उघडा. साडी किती छान आहे, पण हे सगळं कशासाठी? माझी मीटिंग नीट होण्याकरता तुम्ही जी धावपळ केली त्याकरता इट्स अ टोकन ऑफ लव्ह. काय म्हणाला? टोकन ऑफ थँक्स. कधी घेतले? घेतली म्हणजे मी ऑनलाईन ऑर्डर केली. तुम्हाला आवडते का बघा, म्हणजे नाही आवडली तर आय कॅन एक्सचेंज इट. तुम्ही मला थांबा, माझा हार्ट चॉईस. हे बघ, तनया प्लीज. ब्रेसलेट बघ ना आणि सांग मला कसं आहे. छान आहे. तू एकदा पाहिलं पण नाही ब्रेसलेट कडे. कसा वागू मग मी? तुझ्यामुळे आज किती मोठं नुकसान झालं असं माहितीये का तुला? नुकसान? खूप महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट होतं ते, आणि दादा नव्हता ना म्हणून ते क्लायंट्स निघून जाणार होते. नाही ना गेले पण निघून. झाली ना तुझी मीटिंग नीट, मग काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? तुला कळतं का तू काय बोलतेस? आणि मुळात मी जेव्हा नाही म्हणालो होतो तेव्हा तू दादाला असं का सांगितलंस की मीटिंग नाही म्हणून, आणि ते पण तू असं बोललीस की मी निरोप दिला.
काय खोटं बोललीस? कारण तू सतत दादा 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 करत असतोस. दादा सीईओ नाहीये, आता तू सीईओ आहेस. कर ना सगळं स्वतःच्या हिमतीवर. तनया, फक्त हिमतीवरती कंपनी चालत नाही. एक्सपिरियन्स नावाची गोष्ट असते जी आता माझ्याकडे नाही. आणि आज तुझ्या आगाऊपणामुळे एक कॉन्टॅक्ट हातचं गेलं असतं. तनया प्लीज, काय ना, तुला आता हे आवडो किंवा न आवडो, मला दादाची गरज असणारच आहे. आणि मला याच्यात काही कमीपणा किंवा काही चुकीचं वाटत नाही. अच्छा, आय सी. म्हणजे तू आयुष्यभर दादाच्या हाताखालीच राहणार आहेस तर. आयुष्यभराचं माहिती नाही, पण आता तरी मला दादाकडून खूप काही शिकायचं. सो प्लीज मला प्रेशराईज करणं बंद कर. आणि यापुढे माझ्या नावाने खोटं बोलण्याचा विचार करू नकोस. आणि हा माझा बिझनेस आहे, तो मला माझ्या पद्धतीने चालवू दे. तो बिझनेस कसा चालवायचा हे तुम्हाला शिकवायला जाऊ नकोस. पण हे सगळं मी तुझ्या चांगल्यासाठीच. अखिल, ऐकून तर घे अखिल. ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास रे. स्टाफशी बोलताना बाकी काही लागत नाही. कसं नाही, एक दिवस सुट्ट्या दिला ना तर मग खूप जास्त सुटायला, पण नाही बोलणं तर त्यांना वाईट वाटत नाही. बाबा काय, हा आज बाहेर बसलाय चहा प्यायला? हिवाळ्यात असं बाहेर चहा प्यायला खूप मजा येते रे. तुमच्या दोघांचा चहा झाला? एक काम करा, बसा 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 बसा. वसुंधरा, 2 कप चहा आण गा. बघ अखिल, कालची मीटिंग कशी काय झाली? छान झाली. गुड. मिळाला कॉन्ट्रॅक्ट? हो. अभिनंदन. बाबा, खरं तर तुम्ही दादाला अभिनंदन केलं पाहिजे. कारण कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामुळे मिळालं. अहो नाही, असं काही नाही. बाय मला सांग, तू मीटिंग पोस्टपोन झाली असा निरोप का पाठवलं? ऍक्च्युली दुसरी मीटिंग होती ती. ते थोडंसं कन्फ्युजन झालं. सॉरी. सुरुवातीला होतात अशा गोष्टी. इट्स ओके. दादा, ऍक्च्युली मी तुझ्याशिवाय या कंपनीचा विचारच नाही करू शकत रे. हे आता इतक्यात जे काही घडलं ना ते मलाही नाही आवडलेलं. आणि आता फक्त आईच्या आग्रहामुळे मी सीईओ झालोय. नाहीतर मी तुझी जागा घेणं मी इमॅजिन पण नाही करू शकत. आणि दादा थँक्यू. काल तू ऑनलाईन मीटिंग अटेंड केलीस त्यामुळे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. नाहीतर कम ऑन अखिल. इनफॅक्ट मला तर किती बरं वाटलं. तेवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असते. बाबांना जेव्हा आपण सगळे मोठे होताना आनंद झाला असेल ना, तितकाच आनंद मलाही झाला. आणि बाकी काही झालं तर मी आहेच ना. पण आता जरा तू पण रिस्पॉन्सिबिलिटी घे. स्वतःहून डिसिजन्स घेत जा. कळलं ना? आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. किती बरं वाटतंय हे बघायला. आकाशराव, आज जसं मी तुम्हाला अखेरशी जोडलं ना, तसं हळूहळू अख्ख्या घराशी परत जोडे. आता तनयाला कळलं असेल, या भावाभावांमध्ये फूट पाडणं तिला वाटलं तेवढं सोपं नाहीये. चला चला चला, चहा आला, चहा घ्या. बाबा थँक्यू. हे घ्या. हा तुमचा चहा भाऊजी. साडी छान. कसे झोंबते अशी चांदणी, मनाला तरी सुखावे सुखावे. शोधूया व्याकुळात कर्तव्याची. अगं, चहा बरोबर काहीतरी खा. अशी काय ही गेली लगेच? बाबा, आम्ही पण निघतो आता. तू चहा तर प्या. ऍक्च्युली उशीर झाला ना खूप. चल 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 चल. पहाटेतल्या स्वप्नासही आता चेहरा पाहिजे पाहिजे. बोल. काहीतरी बिनसलंय वाटतं. काय झालं बच्चा? तुला कसं कळलं? तुझ्या आवाजावरूनच कळतंय. बर, मला आता सांग, नक्की काय झालंय? काही नाही ग. ती वसुंधरा
काहीही झालं ना तरी तिचं नाक वर म्हणजे वरच असतं. त्यात ती आणि तो आकाश फिल्म मधले हिरो हिरोईन असल्यासारखे गुल्लू 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 रोमॅन्स करत असतात. आणि माझा नवरा नुसती चिडचिड करत असतो. अखिल तुझ्यावर चिडचिड करतो? बघ ना, त्याला कदरच नाहीये. अगं काल त्याने एकट्याने मीटिंग करावी म्हणून मी एवढा मोठा घाट घातला, पण त्याला माझं तेही जमलं नाही. शेवटी आकाश दादाला व्हिडिओ कॉल करावा लागला. तेव्हा जाऊन ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं. वर घरी येऊन मला काय म्हणतो, तुला बिझनेस मधलं काही कळत नाही, तू मध्ये मध्ये करत जाऊ नको म्हणून. एक मिनिट, मला आधी सांग, या सगळ्यामध्ये जयश्रीचं काय म्हणणं आहे? त्यांना काही माहितीच नाही. ठीक आहे ना. ठीक आहे कसं मम्मा? अखिल आज तागायत माझ्याशी असं कधीच बोललेला नाहीये. हे बघ बच्चा, नवऱ्यांचे राग ना फार काळ टिकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, इतर कोणीही चिडलं ना तरी चालेल, पण जयश्री चिडता कामा नये. तिच्या घरामध्ये कोणीही तिच्या शब्दाबाहेर नाहीये. ती जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे ना तोपर्यंत आपला त्या घरावरती कंट्रोल राहील. त्यामुळे खुश करत जा ग तिला. ती बाई म्हणजे ना एक वेगळंच प्रकरण आहे. काम केलं, स्वयंपाक केला तरच ती इम्प्रेस होणार. कटकट आहे नुसती. हे सगळं करावं लागणार आहे बच्चा, कळतंय का? तू आता प्रिन्सेस तनया भालेकर नाहीयेस. तुला मिसेस तनया ठाकूर करण्यासाठी ना मी कर्जाचा डोंगर उभा केलाय माझ्या डोक्यावर. अगं अखिल CEO होणं ही एक पहिली पायरी आहे. जयश्रीच्या घरामध्ये ना कोणीही तिच्या शब्दाबाहेर नाहीये. आणि ठाकूरांच्या तिजोरीला जर का भगदाड पाडायचं असेल ना तर जयश्रीला खुश ठेवावं लागेल, तरच आपल्याकडे पैसा येत राहील. शिरतंय का काही डोक्यात? चला लागा कामाला. ओके ठीक आहे. बाय मम्मा. बाय. काय रे, काय झालं? असं तोंड पाडून का आलायस? आपल्या घराच्या अगेन्स्ट एवढं मोठं लोन घेतलं होतंस ना? हा मग बँकेची नोटीस आली आहे. वेळेत हप्ते भरले नाहीत तर घर रिकामं करावं लागणार आहे आपल्याला. असं काहीही होणार नाही. हे आता तू अजून कशावरनं बोलतेस? कारण मी असं होऊच देणार नाही. बँकेने घर जप्त करायच्या आधी ना घर पैशानी भरून जाईल. तू नको काळजी करूस, मी बघते काय करायचं ते. शांती 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 ही. तनया, प्रसाद. आणि हे कुठे? भास्कर, आकाश, अखिल. अगं अखिल आणि आकाश गेला ऑफिसला. आणि भास्कर दादा अवनी वहिनींना स्टेशनला सोडायला गेले. काय झालं, अवनीच्या माहेरून पहाटे पहाटे फोन आला, तिच्या आप्पांना ऍडमिट केले म्हणून. अरे देवा. आई, तुमच्यासाठी उपवासाला काय करू? अवनी वहिनी नाही आहेत म्हणून म्हटलं मी करून देते. काही नको करायला. हा ठीक आहे ना, आपण हॉटेलमधून मागूया आजचा दिवस खिचडी. काय नको नको, काय माहिती तिथे कसली भांडेन कढया वापरतात ते. उपवासाच्या दिवशी नको. आई, मी तुमच्यासाठी साबुदाणा खिचडी करू का? हे उपवासाला तेच खातात ना. बघा या सुनेला केवढी काळजी आहे सासूची. कर कर. तनया, काय? बाळा काय ना, तुझ्या आईचा उपवास असला ना की कधीतरी मला खिचडी खायला मिळते ग. त्यामुळे राहू दे. इथे अगदी जवळच घरगुती खानावळ आहे, तिथे छान मिळते खिचडी, आहे की नाही? खानावळ? आणि तुम्ही हिला का नको म्हणताय? किती प्रेमाने विचारते ती. अगं मागच्या वेळेस तिने प्रेमानं पास्ता बनवला होता ना. असू दे, तेव्हा फसला असेल तो, पण आता जमेल. मनात आणलं ना की सगळं जमतं माणसाला. कर ग तू, कर कामाला. थँक्यू आई, करते मी तयारी करते.
आणि तुम्ही रोजच्या स्वयंपाकाचं बघा. मला तरी खावा लागणार नाही तो. हो आई. बटाटा आणि मिरची आणि मिरच्या आता काय करायचं याचं? शिजवायचंच असेल काय असणार आहे दुसरा. अगं अगं तनया काय करतेस तू? हे सर्व करायचं भांड आहे तनया, गॅसवर नाही ठेवायचं. मला माहितीये, मी ते आपलं मिक्स करत होते, तू सांगायची गरज नाही. तनया मदत करू का तुला? हे बघ तू एक काम कर, हे साबुदाणे आहेत ना यांना कोमट पाण्यामध्ये भिजत घाल आणि एका बाजूला दाण्याचं कूट करायला घे आणि मग त्यानंतर एक शांत बस. मला ना सगळं माहिती, तू सांगायची काही एक गरज नाही. मध्ये मध्ये करते. मी फक्त तुला रेसिपी सांगत होते. तुला काय वाटतं ग, जगात फक्त तुला एकटीलाच खिचडी बनवता येते का? स्टुपिड, सारखं काहीतरी सांगायचं असतं. ऐक ना, याला ना फोन म्हणतात आणि यात इंटरनेट असतं, त्यात जगातल्या सगळ्या रेसिपीज दिसतात. सो मला तुझ्या मदतीची अजिबात गरज नाही. ओके, कर तुला जे करायचं ते. यूट्यूब देता साबुदाणा खिचडी. अरे खरंच साबुदाणा भिजवतात की? थँक्यू. बोला. काय काय करताय? काम. अजून काय? ब्रेकफास्ट झाला? हो. नीट खाल्लं ना? हे विचारायला कॉल केला तुम्ही? मला वेगळंच काहीतरी विचारायचं होतं. अच्छा, बर. मग वेगळं जे विचारायचं ते विचारा ना. ते सकाळी काय म्हणत होतात तुम्ही साडीबद्दल? मला ना नीट ऐकूच नाही आलं. हो का? पण तुम्ही हसताना दिसलात मला. ते मी उगाच हसले होते. तुम्ही सांगा ना, तुम्ही काय म्हणत होता? मी म्हणालो की साडी छान दिसते. काय नीट ऐकू येत नाहीये, परत बोला ना. साडी छान दिसते असं म्हणालो. मुद्दाम करताय ना तुम्ही? नाही हो, कानात साठवून ठेवते. मला सांगा, फक्त साडी छान दिसते का? तुम्ही पण बऱ्या दिसत होत्या. बरी म्हणजे तशा चांगल्या दिसत होत्या. तशी चांगली? तुम्ही ना खूप सुंदर दिसत होत्या. काय 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 म्हणालात? कशी दिसते? मला नीट कळतंय तुम्ही काय करताय ते. चला फोन तेव्हा सगळे बघतात माझ्याकडे. बाय. कर्तव्य आहे पुन्हा शोधूया.